नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती भाग 3 मधील 13वी कविता अनामवीरा. ह्या कवितेबद्दल आज आपण बोलणार आहोत. मुलांनो, ह्या कवितेचे कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे यांचं टोपण नाव. जन्म 1912 व त्यांचा मृत्यू 1999 साली झाला. हे थोर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक, कवी व नाटककार होते. त्यांचे अनेक काव्यसंग्रह व नाटके प्रसिद्ध होते. जसे विशाखा, वादळवेल, मारवा, किनारा, समिधा, हिमरेषा, जीवनलहरी असे हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. तसेच कौंतेय, राजमुकुट, विदूषक, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कैकई अशी त्यांची नाटकंही प्रसिद्ध आहेत. नटसम्राट ह्या नाटकावर आधारित चित्रपट मुलांनो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. असे अनेक काव्यसंग्रह आणि नाटकं लिहिणारे असे हे आपले कुसुमाग्रज वि. शिरवाडकर. यांना ज्ञानपीठ पुरस्कार जो मिळाला तो त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानासाठी हा श्रेष्ठ पुरस्कार, जो भारतातील नोबेल पुरस्काराच्या तोडीचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक आहेत मराठीतील. पहिले साहित्यिक श्रेष्ठ कादंबरीकार वि. स. खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि हे आपले दुसरे साहित्यिक. असे कविश्रेष्ठ यांचा जन्मदिवस जो आहे 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेला मान देणारे असे हे कुसुमाग्रज आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. इथे मी काही त्यांच्या गाजलेल्या कविता तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. अखेर कमाई बघा, शहरातील 5 पुतळे कसे बोलतात त्यावर आधारित ही कविता आहे. छान कविता आहे बघा. फक्त आपण वाचूया 1 मिनटं. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधीने गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारच्या कचेऱ्यातील भिंती. पहा किती छान कविता आहे. दुसरं आहे बघा कविता कोलंबसचे गर्वगीत. ही तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. तुम्ही हे गाणंही ऐकलं अनेक आपल्या गायकांच्या तोंडून. मराठी दिनाच्या दिवशी हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. तशा ह्या अनेक गाजलेल्या कविता संग्रहांपैकी ह्या ज्या कविता आहेत, तशीच आपली ही कविता एक आहे अनामवीरा. ही आणखी एक त्यांची कणा म्हणून एक कविता आहे. फक्त लढ म्हणा. ओळखलात का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हरला. बोलावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभार नेला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशामध्ये हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा. पहा किती छान कविता आहे. तर अशाच या अनेक कवितांपैकी आपली कविता आहे अनामवीर. तर ह्या कवितेचा आपण थोडासा आशय पाहूया. तुम्हाला माहीत आहे बाळांनो, आपल्या देशाच्या सीमेवर अनेक सैनिक जागृत पहारा ठेवत असतात आणि त्याच वेळेला शत्रूशी लढताना ते आपल्या प्राणाचं बलिदान देतात. त्या सर्व सैनिकांना प्रत्येकारी शब्दात कवीने अभिवादन केले आहे. समाज दखल घेओ न घेओ हे सैनिक आपले कर्तव्य पार पडत असतात. आपले हे कर्तव्य बजावण्याचं या सैनिकांनी जणू व्रतच घेतलेले असते. तर प्रस्तुत कवितेत कवीने अशा आपल्या देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या आणि वेळ प्रसंगी देशासाठी प्राण देणाऱ्या व प्राण देऊन देशाचं रक्षण करणाऱ्या अशा अज्ञात सैनिकांसाठी ही कविता त्यांनी अर्पण केलेली आहे. पाहूया आता आपण कविता. प्रथम आपण कविता वाचूया. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटविल न वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तर कवितेचं आपण वाचन केलं. पाहूया आपण एक एक कडवं. पहिलं कडवं आहे. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटवी न वात. अनाम म्हणजे अपरिचित, माहीत नसलेला. कोणताही सैनिक आपल्या ओळखीचा असो न असो, पण त्याने काय केलेलं आहे, आपल्या जीवनाचा अंत शेवट आपल्या देशासाठी लढून केलेला आहे. अशा ह्या अनामवीराचा, वीर म्हणजेच काय, सैनिक ना, वीराचा जिथे जाहला म्हणजे झाला, जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत, शेवट मृत्यू ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी स्तंभ म्हणजे स्मारक आणि पेटली न वात, वात म्हणजे ज्योत. कवी म्हणतात की ह्या देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या अनामिक म्हणजे अपरिचित अशा सैनिका, जिथे तू आपल्या देशासाठी प्राण सोडलास तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही, कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योतही पेटवली नाही. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. आपल्याला माहिती असतात का सर्वजण कोण कुठले आहेत ते, पण ते देशासाठी लढत असतात. लोकांना प्रत्येकाची नावंही माहीत नसतात. तसेच आपला कुणी जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नसतात. लढणे ही त्यांची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या ह्या वागणुकीवर भाष्य करण्यासाठी कवींनी ही ओळ लिहिलेली आहे. दुसरं कडवं आहे. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशे, जळावयास्तव संसारातून उठून या जाशे. धगधगता म्हणजे जळताना, समराच्या ज्वाला, समर म्हणजे संग्राम, लढाईच्या ज्वाला, लढाई भडकली आहे, लढाईची आग भडकली आहे.
या देशाकाशी यामध्ये दोन शब्द आहेत. देशाच्या आकाशात म्हणजे आपल्या भारत देशात, आणि जळावयास्त म्हणजे जळण्यासाठी. संसार म्हणजे प्रपंच, स्वतःचा संसारातून उठून या जाशे म्हणजे या देशाच्या आकाशात, म्हणजे या देशात सीमेवर जेव्हा लढाईच्या युद्धाच्या धडधडणाऱ्या ज्वाला भडकल्या आहेत, तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत म्हणजे त्या लढाईच्या आगीत, त्या लढाईमध्ये तू स्वतः जळण्यासाठी हसत्या खेळत्यास भरल्या संसारातून तू उठून गेलास. म्हणजे देशरक्षणाची, देशासाठी तुला हाक आल्याबरोबर तत्परतेने तू निघून गेलास, थांबला नाहीस तू. सैनिकांचं जीवन असं असतं बाळांनो, की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावे लागते, शिवाय पुन्हा कधी परतणार याची शाश्वतीही नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात ह्या ज्वालामध्ये तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असं कवी या ठिकाणी म्हणत आहेत. पुढचा आपण प्रसंग पाहूया. बघा या ठिकाणी कसे सैनिक लढत असतात हे या चित्रात दाखवलं आहे. पुढचं कडवं पाहूया. मूकपणाने तमी लोपती संधीच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मूकपणाने म्हणजे शांतपणे. तमी लोपती म्हणजे नष्ट होणे. तमी म्हणजे अंधारात, त म्हणजे का अंधारात, लोपती म्हणजे नष्ट होते किंवा विरून जाणे. संध्याकाळी बघा क्षितिज तुम्हाला दिसतं ना, क्षितिजाची जी रेषा असते, ती संध्याकाळची जी रेषा जी आहे ती हळूहळू सूर्य मावळतो तशी ती रेषा नाहीशी होते ना, बरोबर की नाही. ती दिसत नाही, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ही क्षितिजावरची ही जी रेषा आहे ती दिसते. मग जसा सूर्य मावळतो तशी ही जी रेष आहे संध्याकाळची क्षितिजावरची ती हळूहळू विरून जाते, आपल्याला दिसत नाही. तशाच प्रकारे तू सुद्धा काय करतोस, कोणतीही भीती न बाळगता, कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता तू मरणासाठी विलीन होतोस, म्हणजेच मृत्यू पत्करतोस. तमी म्हणजे अंधारात, लोपती म्हणजे विरून जाता, संध्येच्या म्हणजे संध्याकाळच्या रेषा म्हणजे क्षितिज जे आपण म्हणतो. तसाच तू सुद्धा मरणामध्ये विलीन होतोस, म्हणजे तू मृत्यू पत्करतोस ह्या आपल्या देशासाठी. आणि त्यावेळेला तर कोणतीही भीती ना भय ना आशा, म्हणजे कोणतीही भीती बाळगत नाहीस किंवा कोणती आशासुद्धा मनामध्ये ठेवत नाहीस. पुढचं कडवं पाहूया. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. म्हणजे काय, जनभक्ती म्हणजे लोकसेवा, नच म्हणजे नाही, उधाणले म्हणजे उफाळले किंवा उंचंबळून आले म्हणतो ना आपण, वर आले. भाव म्हणजे भावना, रियासत म्हणजे इतिहास साम्राज्य, नोंदले म्हणजे कोरणे म्हणतो ना आपण, नाव नोंदले, नाव कोरणे की दाखल करणे. तर जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव म्हणजे ज्या लोकांसाठी तू तुझा प्राण दिला आहेस, ज्यांची तू सेवा केली आहेस, ज्यांच्यासाठी तू लढला आहेस, त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळून आलेल्या नाही आहेत, उफाळून आल्या नाही आहेत भावना, वर आल्या नाही आहेत भावना त्यांच्या. आणि इतिहासाच्या पानावर, रियासत म्हणजे इतिहास साम्राज्य, इतिहासाच्या पानावर तुझे नावही कुठे गौरवाने कोरलेले नाही आहे. कुणी रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव, म्हणजे इतिहासाच्या पानावर तुझे कोणी नावसुद्धा कोरलेले नाही आहे. हे बघा या ठिकाणी तो सतत लढत असतो, पण आपल्या ह्या लोकांना, आपल्या जनतेला त्यांच्याबद्दल कोणत्याही भावना त्यांच्या मनामध्ये नसतात. पुढचं कडवं पाहूया आपण. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिवान. भाट म्हणजे काय, गायक असतात. डफ माहिती आहे ना, डफ वाजवतात, एक चांबडी वाद्य आहे, गोल असतं, त्याच्यावर वाजवलं जातं हाताने. यशोगान म्हणजे यशाचं गाणं, यशोगाथा. सफल म्हणजे यशस्वी होणे, सफल म्हणजे काय, यशस्वी होणे. आणि बलिदान म्हणजे
बलिदान करतो ना सैनिक, आपल्या देशासाठी प्राणार्पण करतो, प्राण देतो. तिथे कवी काय म्हणतात, जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान. जसे भाट गाणं गातात तसं तुझी यशोगाथा डफाच्या तालावर जरी कुणी गायकाने गायली नाही तरी काय, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. तू देशासाठी जे बलिदान केलेस ते सफलच होणार आहे, यशस्वीच ठरणार आहे. तुझं बलिदान वाया जाणार नाही आहे. सैनिकाच्या कर्तबगारीचे यशोगीत कुणी गायक डफ घेऊन जाहिरातरित्या गात नाही किंवा इतिहासाच्या पानावर नावही कोरलेलं नाही आहे. आपण मागच्या कडव्यात पाहिलं. तर कवी काय म्हणतात, या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसते. देशासाठी लढणं व लढता लढता वीर मरण पत्करणे हे सैनिकाचं जणू व्रतच आहे. आणि त्यामुळे तुझं हे जे बलिदान आहे ते सफलच ठरणार आहे असे कवी म्हणतात. पुढचं कडवं पाहूया आपण, कवितेचं शेवटचं कडवं. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीर. काळोखातून म्हणजे या घनघोर लढाईतून तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या एक विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल. काळोखातून विजयाचा हे पहाटचा तारा, एखादा जेव्हा विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल, तुम्ही तुझी आहुती दिलीस, त्या आहुती जी आपल्या देशासाठी दिली आहेस, त्यामुळे उद्या जो पहाटेला एक तारा उदयाला येईल, तेव्हा तारा उदयाला येईल म्हणजेच आपला विजय होईल. आणि प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीर. आणि त्यावेळेला काय होणार आहे, ह्या पूर्ण आपल्या देशाच्या विजयाचं श्रेय हे तुलाच मिळणार आहे. मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, हे सैनिका, माझा काय आहे, तुला प्रणाम आहे, म्हणजे मी तुला वंदन करत आहे. मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर मात करणाऱ्या, चिरंजीव, मृत्यूवर मात करणारा किंवा चिरंजीव, मृत्युंजय म्हणजे अशा हे सैनिका, अशा हे वीरा, की ह्या आपल्या देशाचा जो विजय होणार आहे, पहाट होणार आहे, पहाटेला जो तारा उगवणार आहे विजयाचा, आपल्या देशाच्या विजयाचा, त्या विजयाचं श्रेय तुलाच मिळणार आहे. आणि मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे तुला वंदन असेल, मी तुला प्रणाम करेन. अशा प्रकारे ह्या कवितेतून आपल्याला काय शिकवण मिळाले, की भारतीयवासियांचे, आपल्या भारतवासियांचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची, त्यांनी जी आहुती दिली, आपलं जे बलिदान दिलं, त्याची जाणीव सदैव आपल्या मनात असलीच पाहिजे. भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. ही शिकवणच आपल्याला ह्या कवितेतून मिळालेली आहे. तर आपली कविता या ठिकाणी संपलेली आहे. ह्या कवितेमधील काही व्याकरणाचा जो भाग आहे तो आता आपण इथे पाहूया. प्रश्न 1, तुम्हाला मागेच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पाठामध्ये जे काही समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदल वगैरे हे भाग आपण इथे पाहणार आहोत. आता कवितेतील समान शेवट असलेले कवितेतील शब्द लिहा. पहिला शब्द जीवनांत, आणि आपण यमक जुळवणे म्हणतो की नाही, तर त्याच परिच्छेदमध्ये जीवनांतच्या खाली बघा शब्द आहे जीवनांत आणि वात. पहिला परिच्छेद जो आहे ना, जीवनांत आणि वात. दुसरा शब्द देशाकाशी, त्याच कडव्यातील शेवटचा, दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द आहे जाशी, म्हणजे समान शेवट आहे. रेषा, आशा, तिसऱ्या कडव्यातील दोन्ही ओळीतील शेवटचे शब्द बघा, रेषा आणि आशा. न चौथ्या कडवा आहे ना, जनभक्तीचे तुझ्यावरी नच उदाहरणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. भाव आणि नाव. यशोगान, बलिदान हे दोन शब्द पाचव्या कडव्यातील आहेत. आणि नंतर पुढचं तारा आणि वीरा हे दोन शब्द, शेवटचे शब्द 6व्या कडव्यातील आहेत. पुढचा प्रश्न आहे भाषाभ्यासमधील, ह्या कवितेतील लिंग ओळखा. तुम्हाला शब्द दिलेत त्यांचं लिंग ओळखायचं आहे. ज्वाला स्त्रीलिंगी शब्द, आपण ती ज्वाला म्हणतो ना, ती आग.
संसार तो संसार पुल्लिंगी शब्द, बलिदान ते बलिदान नपुसकलिंगी शब्द, रेषा ती रेषा म्हणजे स्त्रीलिंगी शब्द. पुढे प्रश्न आहे, म्हणी ओळखूया. या पाठामध्ये काही वाक्य दिलेत आणि वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहायची आहे. वाक्य आहे, गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना. आता ह्या दिलेल्या वाक्यावरून ही कोणती म्हण ह्या वाक्याला लागू पडते ती म्हण तुम्हाला लिहायची आहे. तर बघा, ते गणपतराव जोपर्यंत भरपूर संपत्ती होती तोपर्यंत ती काय लोक येत होती. सेवानिवृत्त झाली, माणसं कमी यायला लागली. मग काय म्हणतात, असतील शीते तर जमतील भूते. शीत असेल तर भूतं जमतात, नाहीतर येत नाहीत. तसं हे आहे. दुसरं वाक्य आपण पाहूया, त्यावरून म्हण ओळखायची आहे. रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली, शेजारी पाजारीही शोधली, जाऊन पाहिले तिने, पण कंपासपेटी कुठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्या दप्तरात सापडली. म्हणतात ना, काय आठवा बरं काय म्हण, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे आपल्या जवळच असतं, पण आपण काय करतो, सगळीकडे शोधत बसतो. जवळ जिथे आहे ते आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण त्या ठिकाणी नक्की नेमकं पाहत नाही. पुढची एक म्हण पाहूया. पावसाळ्यात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, काय म्हणतात, आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, अर्जंट पाहिजे आहे, मग अरे करायला पाहतं. म्हणजे काय म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायची, तोपर्यंत नाही. मुलं तुम्ही करता ना, परीक्षा आली की अभ्यास करायचा, तोपर्यंत नाही. तसं कावळा दरवेळेला ठरवतं घर बांधायचं. भिजायला लागलं की त्याला आठवतं, अरे आपल्याला घर बांधायचं होतं. म्हणजे तहान लागली की विहीर खोदायची ही म्हण आहे. म्हणजे आपल्याला तहान लागली की आपण विहीर खोदायला जातो, म्हणजे आपल्याला हवं असलं की आपण शोधायला जातो, असं या म्हणीचा अर्थ आहे. अजून एक म्हण पाहूया. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी खूप प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसा जसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. म्हणजे ते स्वतः बुद्धिमान होते आणि मुलामध्येही ते गुण दिसू लागले. गावातले काय म्हणू लागले, काय म्हणतात, खाण तशी माती. म्हणजे जसे वडील तसे मुलगा. त्यामुळे ही म्हण अशी आहे, खाण तशी माती. पुढे आपण यामध्ये पाहणार आहोत भाषा अभ्यास व व्याकरणमध्ये. तुम्हाला मुलांनो एक परिच्छेद दिलेला आहे पहा, आणि त्या परिच्छेदामध्ये काय करायचं आहे, इथे जर प्रश्न लिहायचा राहून गेला वरती थोडा, की उतारा वाचा आणि विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. आता हा उतारा असाच मी दिलेला आहे, काही कुठे विरामचिन्ह नाही आहे, काही आहे. विरामचिन्ह जी असतात मुलांनो तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही शिकला असाल मागील इयत्तेमध्ये, की एखादा संवाद आहे, एखादा परिच्छेद आहे, तो अर्थपूर्ण आहे की नाही हे कळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर करतात. एखादं वाक्य पूर्ण करायचं आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण विराम देतो. एखादं अर्ध वाक्य आहे त्यापुढे वाक्य कंटिन्यू करायचं आहे, पुढे चालू ठेवायचं आहे, स्वल्पविराम देतो. एखादं प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नचिन्ह आपण देतो. उद्गारवाचक वाक्य असेल तर उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे विरामचिन्हामुळे आपल्याला त्या संवादाचा अर्थ लागतो, व्यवस्थित बोध होतो. एखाद्या तोंडचे उद्गार असतील तर आपण ते उद्गार अवतरण चिन्हामध्ये लिहितो. तशा प्रकारे विरामचिन्हामुळे आपल्याला एखादी जी संवाद जे असेल किंवा परिच्छेद असेल तो अर्थपूर्ण व्यवस्थित वाचता येतो. त्या ठिकाणी हा परिच्छेद दिला आहे बघा मुलांनो. आता बघा इथे मुलांनो या ठिकाणी मी थांबली ना, मग त्या ठिकाणी कुठलं तरी चिन्ह येणार. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. पहा इथे वाक्य संपलं. तुमची काळजी घेणारे,
आता बघा, इथे काळजी घेणारं वाक्य संपलं नाही आहे, अर्ध वाक्य झालं. मी तिथे स्वल्पविराम आला पाहिजे. तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या अवतीभोवती सभोवती आहेत. कोण बरे आहे ते मित्र? पहा, या ठिकाणी प्रश्न आहे. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, पहा हे कसे शब्द आहेत? वाक्यामधले शब्द संपला नाही आहे वाक्य, त्यामुळे तिथे स्वल्पविराम येणार आहे प्रत्येका ठिकाणी. फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. इथे वाक्य संपलं आहे ज्या ठिकाणी, तिथे पूर्णविराम आलं पाहिजे. तर आता पहा, चिन्ह देऊन हा परिच्छेद मी कसा लिहिला आहे. पहा बरोबर, कुठे कुठे चिन्ह आली आहेत. मुलांनो म्हणजे शिक्षक आहेत किंवा बाई आहेत, मुलांशी बोलत आहेत, पण मुलांनो नंतर स्वल्पविराम आलं. पहा, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. इथे एक वाक्य संपलं. कसे मित्र? तुमची काळजी घेणारे, स्वल्पविराम आलं. पहा, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? पहा, हा प्रश्न होता, म्हणजे ते प्रश्नचिन्ह दिलं. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. इथे वाक्य संपलं. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, हे सर्व घटक ह्या वाक्यामध्ये आले, म्हणून प्रत्येकाच्या पुढे स्वल्पविराम आले. पहा, आणि आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. तशा प्रकारे ह्या पाठातील काही व्याकरणाचा भाग आपण इथे पाहिलेला आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.